तर राम राम मंडळी, मी ॲग्रोसिस ओम गायकी शेतकऱ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। शेतकरी असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। सकाळचे वाजलेले आहे 7:10 आणि आता आपण चाललो शेताकडे, कारण काल आपण निंदन दिलं होतं आपल्या पराठीला, त्याचे आपल्याला आज उचलायचे पुंजाने। खूप पुंजाने जमा झालेले आहे शेतामध्ये, काल आपण उचलू नाही शकलो, पण आज आपल्याला ते पूर्ण करायचे आहे। चला तर मग शेतामध्ये गेल्यावर भेटू। मित्रांनो, दरवेळेस आपण सोयाबीनची आणि पराठीची अपडेट देत असतो, तर यावेळेस आपलं सोयाबीन कसं झालं, पराठी कशी झाली तर तुम्ही बघून घ्या। चला तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवून देतो। हे बघू शकता मित्रांनो, हे आहे आपलं सोयाबीन कसं टॉपमध्ये आलेलं आहे। बघू शकता हे तुरीचे झाडं वगैरे आलेले आहे, इथे समोर बघू शकता। हे मित्रांनो पूर्ण आपलं सोयाबीनच आहे आणि त्या साईडला आपली पूर्ण पराठी आहे। तर चला तुम्हाला पराठीचा सुद्धा एक व्ह्यू दाखवून देतो। आपण हे जांभुळणीचे झाड तयार केले होते आपल्या घरी, कलम बांधलेली होती, त्या कलमीला बघू शकता इतकी मोठी झाली आहे। ते आपण इथे शेतामध्ये बांधावर लावलेली आहे। सध्या पावसाळ्यामध्ये लागलेली आहे, ते पाणी येत आहे त्यामुळे वरच्या पाण्याने लागलेली आहे ते। या साईडला बघू शकता आपली ही पराठी आहे, पराठीमध्ये आपण आलेलो। इकडे आपले सोयाबीन आणि इकडे बघू शकता पराठीमध्ये आता आपण आलेलो आणि बघू शकता या साईजमध्ये आपली पराठी झालेली आहे। सध्या पात्यावर आलेली आहे पराठी। लवकरच आपल्याला याला आता खताचा डोस द्यायचा आहे। काल आपण निंदनाचा डोस दिला आहे, खताचा द्यायचा आणि फवारणी द्यायची आहे। इकडे बघू शकता मित्रांनो, आपण पुंजाने भरायला सुरुवात केली आहे। टोपला आणलं होतं घरून, टोपल्यामध्ये आता आपण सुरुवात केलेली आहे। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि समोर कोणत्या विषयावरती तुम्हाला ब्लॉग पाहिजे त्याबद्दल कमेंट करा। तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।